रामकृष्ण हरी मंडळी, जगात भारी ती पंढरीची वारी. होय मंडळी, जगात भारी हीच ती आषाढीची वारी. आषाढीची वारी आता नुकतीच जवळ येऊ लागली. काही भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघाले सुद्धा, परंतु पंढरीच्या पांडुरंगाची श्री विठुरायाची ती मंदिरातली मूर्तीच गायब झाली. ती मूर्ती कोणीतरी उचलून नेली, चोरून नेली. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसला. होय मंडळी, बघा वास्तव काय, सत्य काय, ही स्टोरी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. जगात भारी असणारी ती पंढरीची वारी, श्री विठुरायाची वारी. लाखो भाविक भक्त निघतात, शेकडो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. मंडळी, काही दिवसांनी त्या पालख्या निघतील सुद्धा. आणि अशीच ती सगळी काही परिस्थिती असताना पंढरपूरच्या श्री विठुरायाची ती गाभाऱ्यामधली ती मूर्तीच गायब झाली. कोणीतरी मोठ्या माणसानं ती मूर्ती उचलून नेली. होय मंडळी, राजा बोल आणि दल हाल, बळी तो कान पिळी ही आपल्याकडे म्हण आहे. आता बघा, मध्यंतरीच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये असणारी एक हत्तीन, माधुरी नावाची ती हत्तीनच अंबानीनं उचलून नेली. बळी तो कान पिळी. मोठ्याच्या पुढं, मोठ्या माणसाच्या पुढं लहान माणसांचं काही चालत नाही. सगळी ती लोक सैरावैर झाली. बघा, अख्खं कोल्हापूर हळहळलं. लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख होतं की दररोज ती हत्तीन, गरीब असणारी ती हत्तीन सगळेजण बघत होते, परंतु तीच हत्तीन त्या अंबानीनं नेली ट्रकमध्ये घालून. सगळीकडे बातम्या पसरल्या, कोणी काहीच उकाडू शकलं नाही. मंडळी, हेही तसंच घडलं. पंढरीच्या पांडुरंगाची मूर्तीच त्या राजानं उचलून नेली. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. नेमकं सत्य काय, तथ्य काय आणि हा विषय काय, जरा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. मंडळी, दुसरी एक गोष्ट अशी आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाला कानडा राजा असं बोलतात. कानडा राजा पंढरीचा. अनेक संतांच्या मुखामधून तुम्ही ऐकलं असेल. मंडळी, कानडा या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे कर्नाटकाचा. आता बघा मंडळी, पंढरपूरचा पांडुरंग आणि कर्नाटकचा नेमका संबंध काय? तो विठ्ठल, तो श्रीहरी तर पंढरपूरमध्ये आहे. मग कर्नाटकचा आणि त्यांचा संबंध काय? मग विठ्ठलाला कानडा राजा असं का बोलतात तेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, याला कारणीभूत आहे हीच ती स्टोरी, जी स्टोरी तुम्हाला आता मी सांगणार आहे. त्याच्यामुळंच पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा बोलतात. खरोखरच श्री विठ्ठलाची मूर्ती उचलून नेली, कर्नाटकमध्ये नेली. ती मूर्ती चोरीला गेली. एक राजा होता मंडळी, कृष्णदेवराय नावाचा तो राजा, विजयनगरचा तो प्रांत. आणि त्या काळचं विजयनगर म्हणजे आत्ताचं ते कर्नाटक. फार मोठा असा तो कृष्णदेवराय राजा. आणि अगदी भक्तिवान तो राजा होता. देवांवरती त्याची श्रद्धा असायची. जेव्हा जेव्हा तो इकडं महाराष्ट्रामध्ये यायचा, तसं तसं जी चर्चेमध्ये असणारे देवस्थान आहेत, जे मंदिर आहेत, तिथं भेट द्यायचा, मनोभावे दर्शन घ्यायचा. आणि मंडळी, असाच तो एकदा आला पंढरपूरला. पांडुरंगाचं सावळं गोजिरं साजिरं रूप बघितलं आणि ते रूप त्याच्या इथं बसलं, मनामध्ये बसलं. त्याला वाटलं की ही पंढरीच्या पांडुरंगाची मूर्तीच उचलून आपण आपल्या घरी न्यावी, आपल्या महालामध्ये न्यावी. बघा मंडळी, तो गाभाऱ्यामध्ये शिरला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मनोभावे दर्शन घेतलं आणि बोलला की देवा, माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या बरोबर चालावं. माझ्याकडे तर काहीच कमी नाही, मी राजा आहे. अगदी कोणार्कचं ते मोठं सूर्य मंदिर आहे, त्याच्या पद्धतीनं मोठं मंदिर तुमचं तिथं मी बांधेन. तुम्ही तात्पुरतं माझ्या महालामध्ये राहा, मी तुमची सेवा करतो आणि माझी इच्छा आहे की तुम्ही यावंच. त्या राजानं पांडुरंगाकडे हट्ट धरला. बघा मंडळी, देव सुद्धा बोलला. देव सुद्धा त्या राजासोबत बोलला की ठीक आहे बघता, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, परंतु तू मला एक वचन दे. तो कृष्णदेवराय राजा बोलला की देवा, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. काय तुमच्या अटी आहेत ते मला सांगा, परंतु तुम्ही माझ्यासोबत चला. मंडळी, तो जगाचा मालक, विठीवरचा मालक साक्षात पांडुरंग त्या राजाला बोलले की राजा, बघा मंडळी, तुमच्या डोळ्यामध्ये घळ 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 अश्रू येतील. ही स्टोरी फक्त तुम्ही पूर्णपणे ऐका. तो जगाचा मालक, विठीवरचा मालक पांडुरंग त्या राजाला बोलला की राजा, मी तुझ्या सोबत यायला तयार आहे रे, परंतु तू मला एक वचन दे की देवा, मी तुमच्या कधीच भागवत भक्ताचा अपमान करणार नाही.
म्हणजे तुमच्या वारकऱ्याचा मी कधीच अपमान करणार नाही, हा शब्द राजा तू मला दे, तरच मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. अन्यथा मी तुझ्यासोबत जर आलो आणि तू जर माझ्या भागवत भक्ताचा वारकऱ्याचा अपमान केला तर मी परत तुझं ते राज्य सोडून परत मी माझ्या पंढरीच्या नगरीमध्ये परत येईन. मंडळी, त्या राजानं सगळ्या अटी देवाच्या मान्य केल्या आणि तो जगाचा मालक साक्षात पांडुरंग, ती विठ्ठलाची ती मूर्ती तो राजा उचलून घेऊन जाऊ लागला. आता ती मूर्ती इतक्या दूरवरती विजयनगरला म्हणजे कर्नाटकामध्ये न्यायची कशी? तर त्या राजानं, त्याच्याकडे काहीच कमी नव्हतं, त्या राजाने लगेच सगळे ब्राह्मण गोळा करून घेतले, सगळे ब्राह्मण बोलावले आणि हातोहात ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण येतील त्या त्या ठिकाणी वाटेमध्ये उभा केले आणि त्या ब्राह्मणांच्या हातून हातोहात ती मूर्ती विजयनगरला पोहोचती केली. विजयनगरला त्या ठिकाणी महालामध्ये ती मूर्ती नेली आणि राजाचं जे राहायचं ठिकाण होतं, जो महाल होता, तिथेच त्या मोठ्या विस्तीर्ण हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये ती मूर्ती ठेवली. तो राजा फार एकदम खुश झाला. तो दररोज पाठीच्याला उठायचा, आंघोळ वगैरे करायचा आणि त्या विटेवरच्या मालकाचं, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा. आता त्यानं पंढरपूर मधला देवच उचलून नेलेला होता, त्याच्या महालामध्ये ठेवलेला होता. दररोज तो पहाटेच्याला लवकर उठायचा, आंघोळ करायचा आणि श्री विठुरायाचं दर्शन घ्यायचा. त्यानं त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये मंडळी फार महागडा अगदी हिऱ्यांचा हार त्यानं घातलेला होता. हिऱ्यांचा हार, हिऱ्या मोत्यांचा हार त्यानं अर्पण केला आणि त्यानं मंडळी बाहेरच त्याच राज्यामध्ये कोणार्कचं जे सूर्य मंदिर आहे त्याच्याच पद्धतीने फार मोठं मंदिर त्या विठ्ठलाला ठेवण्यासाठी त्या मंदिराची तो रचना करू लागला. अनेक कारागिरांना त्यानं बोलवलं, गवंडी वगैरे सगळे कामाला लागले. आणि बघा मंडळी, इतक्यातच असं काही घडलं की इकडं मात्र आषाढीची वारी जवळ येऊ लागलेली होती. आषाढीची वारी 1-2 आठवड्यावरती आलेली होती. पालख्यांची काही तर प्रस्थानं निघा झालेली होती. सगळे भाविक भक्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने येऊ लागले. परंतु त्यांना जेव्हा समजलं की त्या पंढरीच्या पांडुरंगाची पंढरपुरातून मूर्तीच गायब झाली, कोणी तर ती मूर्तीच उचलून नेली, अक्षरशः मंडळी सगळे दुःखामध्ये बुडाले. अहो, अख्खं पंढरपूर सुनं वाटू लागलं. ऐन आषाढी वारीमध्ये सगळ्या भाविक भक्तांनी दुमदुमणारी ही पंढरीची वारी, अख्खी वारी सुनी वाटू लागली. अख्खं पंढरपूर सुनं वाटू लागलं. अहो, त्या पंढरपूरचा आत्मा म्हणजे पांडुरंगच त्या पंढरपूरमध्ये नाही, सगळं सुनं सुनं वाटू लागलं. या पंढरपूरचाच काय तर अख्ख्या जगाचा आत्मा म्हणजे तो पांडुरंग. आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक भक्त, सगळे वारकरी टाळकरी निघाले, पालख्या निघाल्या. परंतु पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्तीच नाही, हे ऐकल्यानंतर मात्र त्यांची निराशा झाली. मंडळी सगळे एकत्र आले, परंतु मार्ग काय काढणार? आता बघा मंडळी, पंढरपूरचे त्या कोल्हापूरचे सगळे लोक एकत्र आले आणि ती हत्तीन जी आहे, जी काही हत्ती आहे, त्या अंबानीनं नेलं, तर त्या अंबानीच्या विरोधामध्ये अजून तरी कोणी काही करू शकलं नाही. मग आता त्या कृष्णदेवराय राजाच्या विरोधामध्ये हे सगळे वारकरी नेमकं काय करणार? सगळे वारकरी त्या ठिकाणी जमा झाले, बोलू लागले, चर्चा करू लागले, काय मार्ग काढणार? मंडळी तेवढ्यात एकनाथ महाराजांचे जे पंजोबा आहेत, भानदास महाराज, तर ते पंढरपूरमध्ये येऊन पोचले. भानदास महाराज म्हणजे फार मोठे विठ्ठल भक्त. त्यांच्या सतत मुखामध्ये श्रीहरीचं, पांडुरंगाचं नाव असायचं. आणि ते भानदास महाराज आता पंढरपूरमध्ये आले. सगळे वारकरी तिथे जमा झाले आणि म्हणाले की भानदास महाराज, आता तुम्हीच काहीतरी करा. आपली ती पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती परत तुम्ही पंढरपूरला आणा. ओ, लाखो भक्त मंडळी येत आहेत त्या विठुरायाला पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. त्यांच्या डोळ्यांना आस लागलेली आहे. महाराज, भानदास महाराज, तुम्हीच काहीतरी आता केलं पाहिजे आणि पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आणली पाहिजे. बघा मंडळी, सगळ्यांची बैठक बसली आणि त्याच्यामध्ये भानदास महाराजांनी विडा उचलला. आषाढीच्या एकादशी दिवशीच, आषाढीच्या एकादशीच्या अगोदर ती मूर्ती मी परत पंढरपूरला आणतो, हा विडा त्या भानदास महाराजांनी उचलला. आणि ते भानदास महाराज निघाले विजयनगरच्या दिशेने, म्हणजेच त्या कृष्णदेवराय राजाच्या त्या राज्याच्या दिशेने, कर्नाटकच्या दिशेने चालत भानदास महाराज निघाले. धर्मजल करत ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले सुद्धा. मंडळी पावसाचे दिवस होते, रात्रीच्या 12:30 वाजल्या आणि त्या ठिकाणी त्या महालाच्या बाहेर हे भानदास महाराज जाऊन पोहोचले.
त्यांच्या अंतरात्म्याला एकच ओढ लागलेली की त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटायचं, काहीही करून भेटायचं आणि त्या देवांना घेऊन आपण परत पंढरपूरला जायचं. परंतु ते गेले. रात्रीचे 12:30 वाजलेले. सैनिक निमे अर्धे झोपी गेलेले होते. त्या राजाचे निमे अर्धे सैनिक अगदी डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. तो जो मोठा भला मोठा महाल होता त्याचा तो दरवाजा बंद होता आणि बाहेरच, त्या महालाच्या बाहेरच हे भानदास महाराज आपले बसलेले होते. परंतु बघा मंडळी, असं बोलतात की भक्ताच्या अंतर्मनामध्ये होणाऱ्या यातना, भक्ताच्या अंतर्मनामधले जे विचार आहेत ते देवापर्यंत पोहोचतात बरं का. आणि होय, तसंच घडलं की त्या भानदास महाराजांचं जे चिंतन आहे ते त्या महालाच्या आतमध्ये कोंडलेल्या त्या विठ्ठलापर्यंत पोहोचलं असं म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी त्या महालामधून स्वतः देव, तो विठेवरचा मालक, त्या मूर्तीमधून प्रकट झाला आणि जे काही सैन्य जागं होतं त्यांच्यावरती फक्त नजर फिरवली. देवानं नजर त्या सगळ्यांवरती जशी फिरवली तसे ते जागे असणारे सैन्य, त्यांना डुलकी लागली, त्यांना झोप लागली, सगळे पेंगू लागले. आणि बघा मंडळी, त्या महालामधून स्वतः तो विठेवरचा मालक चालत बाहेर येऊ लागला. बघतोय तर काय, दरवाजा बंद. परंतु त्या देवाच्या दृष्टिक्षेपामध्ये, त्या देवाच्या नजरेमध्ये इतकी ताकद की तो दरवाजा आपोआप उघडला गेला. भानदास महाराजांनी बघितलं की दरवाजा उघडलाय महालाचा. भानदास महाराज डोकावून बघू लागले तर तो देव, साक्षात विटेवरचा मालक चालत बाहेर येत होता आणि भानदास महाराजांकडे नजरेमध्ये नजर घालून बोलत होता आणि म्हणत होता की भानदासा, तू इथं कशाला आलास रे? तेव्हा भानदास महाराज व्याकुळ होऊन रडत रडत बोलू लागले की देवा, तिकडे आषाढीची वारी जवळ येऊ लागली, सगळे वारकरी त्या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी येऊ लागलेत आणि तुम्ही इथं काय करताय? तुम्हाला माझ्या बरोबर चला, पंढरपूरला यावंच लागेल. तेव्हा तो जगाचा मालक बोलला की असं नाही रे भानदासा, मी या राजाला, कृष्णदेवराय राजाला शब्द दिलाय की मी तुझ्या नगरीमध्ये राहीन. बघा मंडळी, घडलं असं. सॉरी, 1 मिनिट थांबा फक्त. तर बघा मंडळी, घडलं असं की त्या भानदास महाराजांमध्ये आणि त्या विटेवरच्या मालकांमध्ये, त्यांच्यामध्ये संभाषण सुरू होतं. भानदास महाराज आग्रह धरत होते की देवा, तुम्ही काहीही करून माझ्यासोबत पंढरपूरला चला. हो, त्या सगळ्या भक्त मंडळींना, सगळ्या वारकऱ्यांना आस लागली तुमच्या दर्शनाची. शेकडो किलोमीटरवरून चालत लोक आलेत आणि तुम्ही तर इकडं. बघा मंडळी, साक्षात तो जगाचा मालक, त्यानं आपल्या गळ्यामध्ये जो हिऱ्याचा हार त्या राजानं घातलेला होता, तो हिऱ्याचा हार देवानं आपल्या गळ्यामधून काढला आणि भानदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला आणि म्हणाले की भानदासा, तू आता तरी शांत हो. भानदास महाराज तोंडावरती हाणून घेऊ लागले आणि बोले की देवा, हे काय करताय? मी तुम्हाला पंढरपूरला न्यायला आलोय आणि तुम्ही तर हिऱ्याचा हार तुमच्या गळ्यामधला काढून माझ्या गळ्यामध्ये घालताय. मला तुम्ही मॅनेज करताय की काय? हा हार तुमचा मला नको, हार तुमचा मला नको, तुम्ही पंढरपूरला आलं पाहिजे. तेव्हा तो देव बोलला की मी पंढरपूरलाच यायची व्यवस्था करतोय रे भानदासा, माझी सुद्धा तीच इच्छा आहे, परंतु मी तोच प्लॅन करतोय तुझ्यासोबत पंढरपूरला यायचा. तो फक्त शांत हो, तो फक्त शांत हो, अजिबात जास्त बोलू नको. असे बोलून देवानं तो आपल्या गळ्यामधला तो हिऱ्याचा हार त्या भानदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला आणि देव परत दबक्या पावलाने आतमध्ये गेला आणि तो विटेवरचा मालक, साक्षात पांडुरंग, ज्या ठिकाणी त्या कृष्णदेवराय राजानं देवाला उभा करण्याची, ठेवायची ती जागा होती, त्या ठिकाणी जाऊन परत देव उभा राहिले. बघा मंडळी, परत त्या मूळ मूर्तीमध्ये देव थांबले. आता दिवस उजाडला म्हणजे पहाट झाली आणि पहाटेच्या नित्यनियमानं त्या कृष्णदेव राजानं आंघोळ वगैरे केली आणि परत पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला. हात जोडतोय, बघतोय देवाच्या मूर्तीकडं, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो मोठ्याने ओरडला, अरे देवाच्या गळ्यामधला तो हिऱ्याचा हार कुठं गेला रे? कोणी नेमका तो हार चोरला? त्यानं सैन्यांना आवाज दिला की शोधून काढा त्याला, ज्यानं हा हार चोरलाय त्याला शोधून काढा. देवाच्या विठ्ठलाच्या मूर्तीचा तो गळ्यामधला हार, साक्षात माझ्या महालातला हार गायब होतोय, चोर चोरी करतोय म्हणजे काय? बघा मंडळी, सैन्य लगेच कामाला लागलं, इकडं तिकडं पाहू लागले. बघताय तर काय, बाहेर एक माणूस, वृद्ध माणूस, आणि त्याच्या गळ्यामध्ये तो हार. त्यांनी लगेच पकडलं, चोर पकडला, तो हार त्यांनी घेतला, तो राजाकडे हार दिला आणि त्या चोराला राजाच्या समोर नेलं. तो चोर म्हणजे मंडळी भानदास महाराज.
बघा भानदास महाराजांना त्या राजाच्या समोर हजर करण्यात आलं आणि तो राजा बोलला की अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यामध्ये चोरी करायची, आता बघ याची शिक्षा, ही शिक्षा तुला सहन होते का? त्यानं लगेच आदेश काढला की याला लगेच दिवस उगवायच्या आत सुळावरती द्या. भानदास महाराजांना सुळावरती द्यायची शिक्षा त्या राजानं दिली. बघा मंडळी, भानदास महाराजांना दुःख झालं. भानदास महाराज बोलू लागले की देवा, मी तुम्हाला परत पंढरपूरला न्यायला आलो आणि तुम्हीच तर तुमच्या गळ्यामधला हार माझ्या गळ्यामध्ये टाकला आणि आता माझ्यावरती चोरी घालवलीये. देवा, मी काय वाईट केलं, काय माझी वाईट चुकीची इच्छा होती, तुम्ही पंढरपूरला यावं एवढीच इच्छा होती आणि आज मला हा राजा सुळावरती देतोय आणि ही तर चोरी देवा तुम्हीच माझ्यावरती चोरी घालवली, तुम्हीच स्वतःच्या गळ्यामधला हार माझ्या गळ्यामध्ये टाकला. भानदास महाराजांना फार दुःख झालं. मंडळी, सुळावरती देणे म्हणजे फार भयंकर शिक्षा, फार भयंकर शिक्षा. आपण कल्पना सुद्धा न केलेली बरी. साक्षात ती मृत्यूदंडाची शिक्षा आणि ती शिक्षा त्या भानदास महाराजांना देण्यासाठी सगळे सैन्य निघाले. राजा हात बांधून निघाला आणि बघा मंडळी, त्या क्षणी चमत्कार असा घडला. त्या भानदास महाराजांना सुळावरती देण्यासाठी काही सैन्य निघालेलं होतं. तो राजा हात बांधून निघालेला होता. त्या क्षणी चमत्कार असा घडला की त्या महालाच्या दरवाज्यामधून साक्षात तो जगाचा मालक बाहेर पडला. त्या कृष्णदेवराय राजाकडे चालत येऊ लागला. बघा मंडळी, त्या मूर्तीमधून तो देव साक्षात जगाचा मालक पांडुरंग प्रकट झाला आणि पुन्हा एकदा तो देव बाहेर येऊ लागला. राजाच्या जवळ तो देव गेला आणि बोलला की राजा, हे तू फार चुकीचं केलंस. बघा मंडळी, तो राजा भानदास महाराजांना सुळावरती देण्यासाठी घेऊन निघालेला होता. वाईट साईट बोलत होता, मान अपमान करीत होता. अशा पद्धतीने तो भानदास महाराजांना बोलू लागला. देवाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि साक्षात तो जगाचा मालक त्या महालामधून बाहेर आला. भानदास महाराजांना सुळावरती देण्यासाठी सगळे घेऊन गेलेले होते, निघाले होते. तो देव पाठोपाठ गेला आणि बोलला की राजा, ही चूक तू फार मोठी केलीस. तू मला वचन दिलं होतंस की देवा, मी तुमच्या कुठल्याही भागवत भक्ताचा, तुमच्या वारकऱ्याचा अपमान करणार नाहीस. अरे हा भानदास महाराज दिसायला असा दिसतोय, हा भानदास महाराज तुझ्यापेक्षा फार मोठा माझा भक्त आहे रे, आणि तू त्या माझ्या भक्ताचा, माझ्या या भागवत भक्ताचा अपमान केलास. राजा, तू दिलेलं वचन मोडलंस. आता मी परत माझ्या पंढरपूरला निघालो. बघा मंडळी, त्या राजाच्या ती चूक लक्षामध्ये आली. त्यानं देवाची माफी मागितली आणि विनंती करू लागला की देवा, तुम्ही आता हे माझं राज्य सोडून जाऊ नका. बघा ना देवा, मी तुमच्यासाठी फार मोठं इथं मंदिर बांधायला चालू केलंय आणि तुम्ही हे राज्य अर्ध्यावरती सोडून असं कसं जाणार? परंतु त्या पांडुरंगानं सांगितलं की तू माझ्या वारकऱ्याचा अपमान केलायस. जिथं माझा वारकऱ्याचा अपमान होईल, भागवत भक्ताचा अपमान होईल, तिथं मी राहणार नाही. बघा मंडळी, त्या क्षणी त्या देवाने, त्या विठ्ठलच्या मालकाने, त्या पांडुरंगानं आपलं थोडंसं सूक्ष्म रूप धारण केलं. म्हणजे ती जी मोठी मूर्ती आहे, ती मूर्ती अगदी लहान झाली. इतकी लहान ती मूर्ती झाली की लहानसा जो गणपती असतो त्या पद्धतीनं ती मूर्ती झाली. आणि नंतर ती मूर्ती भानदास महाराजांनी आपल्या झोळीमध्ये ठेवली आणि झोळीमध्ये त्या जगाच्या मालकाला, पांडुरंगाला घेऊन भानदास महाराज परत निघाले पंढरपूरच्या दिशेने. बघा मंडळी, आषाढी वारीच्या अगोदरच्याच दिवशी भानदास महाराज ती पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती घेऊन परत पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये त्या विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे पद्मतीर्थ म्हणून जी जागा ओळखली जाते, तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती मूर्ती स्थापन करण्यात आली. आणि बघा मंडळी, वारीला सगळे भक्त मंडळी आले, वारकरी आले, शेकडो पालख्या आल्या. परत ही पंढरी दुमदुमली. जगात भारी ती पंढरीची वारी. पुन्हा एकदा ती वारी साजरी झाली. सगळ्यांनी आनंद व्यक्त केला, सगळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि नंतर मात्र मंडळी मूळ ठिकाणी, मूळ गाभाऱ्यामध्ये ती मूर्ती परत स्थापन करण्यात आली. तर असा आहे हा इतिहास, अशी आहे ही स्टोरी. म्हणूनच त्या पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा असं बोलतात. कानडा म्हणजे कर्नाटकचा राजा. कर्नाटकचा असं का बोलतात, तर काही काळ त्या विजयनगरमध्ये त्या कृष्णदेवराय राजानं, म्हणजे त्या कर्नाटकमध्ये त्या देवाला नेलेलं होतं. काही काळ देव त्या ठिकाणी वास्तव्यास होते. ती मूर्ती त्यानं त्या ठिकाणी काही काळ स्थापन केलेली होती कर्नाटकमध्ये. म्हणून देवाला कानडा राजा असं म्हणतात. तर चला मंडळी, ज्यांना माहीत नव्हतं त्यांनाही माहीत झालं असेल की त्या पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा, पंढरीचा असं का बोलतात. चला, ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मंडळी, पुन्हा भेटूया आपण त्या आषाढी वारीमध्ये. आषाढी वारीमध्ये परत भेटूया. परतचे ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला, मीही आहे वारीमध्ये, तुम्हीही या, आपण तिथं भेटूया.
रामकृष्ण हरी.